मान्यवरात आल्यानंतर सुरू करत आहोत. मान्यवरांचं आगमन या ठिकाणी व्यासपीठावर होत आहे. नगरीमध्ये जनार्दन स्वामी साईबाबा यांच्या आशीर्वादाने माझे आजोबा स्वर्गीय गोविंदराव शंकरराव कोते पाटील मार्ग ह्या फलकाच्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब व साधू संत मान्यवर कोते परिवारांच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व मान्यवरांचे मी आपली मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. आज अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर मंगळवार दिनांक 3/5/2022 रोजी आमचे आजोबा स्वर्गीय गोविंदराव शंकरराव कोते पाटील मार्ग यांच्या लोकार्पण सोहळा पार पडत आहे. या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, राहता तालुक्याचे भाग्यविधाते नामदार माननीय राधाकृष्णजी विखे पाटील, रमेश गिरीजी महाराज, काशिकानंदजी महाराज, उद्धवजी महाराज, आमचे अण्णासाहेबजी मस्के पाटील, नाना, बाकी होळकर साहेब अध्यक्ष, जनार्दन स्वामी ट्रस्ट, भंडासजी गोंदकर पाटील, गणेश कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रतापराव जगताप, शिवाजीराव गोंदकर पाटील, अभयराजे शेळके पाटील, प्रभाकर अण्णा, ज्ञानोआबा गोंदकर, बाबासाहेब आप्पा कोते व बाकी सर्वच मान्यवर यांचे मी प्रथमतः स्वागत करतो. साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, साई सिद्धी रिक्षा संघटनेचे 500 रूम, साई सिद्धी रिक्षा संघटना 1000 रूम, ते सर्व सदस्य,
यांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो. आज आमचे आजोबा स्वर्गीय कैलास सर्वच आपण कोते पाटीवर प्रेम करणारे सर्व उपस्थित आहात. पण थोडक्यात मी गोविंदराव शंकरराव कोते पाटील परिवारातील जो पण आमचा नातेगण आहे त्यांच्याबद्दल थोडं सांगतो आहे. त्यांचे वडील शंकरराव बाळाजी कोते पाटील, रावसाहेब कोंडाजी साबळे पाटील, बाळासाहेब कोंडाजी साबळे पाटील. त्यांच्या मुली प्रमिलाताई एकनाथराव आयर आणि योजनाताई आबासाहेब हाराळ, संगीताताई दळवी पाटील. मुले प्रभाकर गोविंदराव कोते पाटील, डॉक्टर रमेश गोविंदराव कोते पाटील व कैलास बापू गोविंदराव कोते, काकी रमेश कोते, सुमित्रा काकी रमेश कोते. नंतर आमचे जे गणगोत आहे आणि जे नातेसंबंध झालेले नवले, भोसले, दखणे, कासार, कुंभारडे, गायकवाड, दिघे, देशमुख, कडू, काजळे, माळोदे, गोंदकर, शेळके, बच्चाव, गोंदकर, सोनवणे. परत सर्व आलेले मठाधिपती रमेशजी महाराज यांचा सत्कार या ठिकाणी माननीय आमदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते होत आहेत. यानंतर त्यांच्या वतीनं पुन्हा पगडी आणि शॉल देऊन एक आगळ्या वेगळ्या सर्वांनी टाळ्या वाजवून या सत्कार सोहळ्याचं स्वागत करायचं आहे. शिर्डी में साई की सेवा करते जोरदार टाळ्या होऊ द्यायच्या. यानंतर होत आहे जोरदार टाळ्या वाजूया. एक आगळ्या वेगळ्या सत्कार आमदार साहेब आज पहिल्यांदा शिर्डी परिसरात, शिर्डी गावात आपला झालेला आहे. आपल्या चेहऱ्यावरचं हास्य सगळे काही सांगून जात आहे. सुंदर असं हे पगडी धारण केल्यानंतरच आपलं पुणेरी पगडी देऊन माननीय अण्णासाहेब मस्के पाटील यांचाही सत्कार माननीय नानांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. आणि धन्यवाद नाना. त्यानंतर कौटुंबिक सत्कार या ठिकाणी आम्ही आमच्या कोते कुटुंबातल्या ताई लोकांचा आणि जावई बापूंचा ठेवलेला आहे. त्यांनी तो घेण्यासाठी व्यासपीठावर यायचा आहे. सर्वप्रथम संत महंतांच्या उपस्थितीत हा सत्कार होत आहे. त्यानंतर माननीय श्री आबासाहेब हराळ व योजनाताई हराळ यांनाही विनंती की आपण व्यासपीठावर येत आहात. माननीय आबासाहेब हराळ व योजनाताई हराळ यांना विनंती की आपण व्यासपीठावर येऊन आपल्या माहेरचा सत्कार स्वीकारत आहात. होतील बहु झाले बहु पर्यापरी हाच सत्कार मोठा हा लेकींना असलेला अभिमान या ठिकाणी निश्चितच त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येतात. त्या ठिकाणी माननीय मठाधिपती रमेशगिरीजी महाराज राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या हस्ते होत आहे. त्यानंतर श्री संजयजी दळवी व संगीताताई दळवी यांनाही विनंती की कृपया आपण त्या सत्काराचा स्वीकार करत आहात. या शिर्डीकर लेकींचा सत्कार आणि जावयांचा सत्कार कोते कुटुंबियांच्या वतीनं आता संपन्न होत आहे. स्वागत DJ आशिष कौटुंबिक ग्रुप फोटो घेत आहोत. बापू या ठिकाणी सेवा संस्थान 598 कर्मचारी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं कोते कुटुंबियांच्या वतीनं आम्ही मनापर्यंत स्वागत करतो. विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर येऊन स्थानपन्न व्हावं. 1000 रूमच्या शेजारी आहे. सेवा संस्थान 598 कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही कोते कुटुंबियांच्या वतीनं मनापर्यंत स्वागत. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील, सन्माननीय अण्णासाहेब मस्के पाटील, रमेशगिरी महाराज, उद्धवजी महाराज, काशिकानंद महाराज, बाळू महाराज, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आमच्या कोते परिवारातले सगळ्यात ज्येष्ठ आदरणीय नाना,
जनार्दन स्वामी ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय दत्तात्रयजी होळकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय मान्यवर, आमच्या वडिलांच्या काळामध्ये ज्यांनी काम केलं ते सगळे आदरणीय उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी, वडिलांच्या या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आपण सगळेजण उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या कोते परिवाराचे मनापासून अभिनंदन करतो. जाईल जाईल हा नरदेह, मग कैसा भगवंत, एकनिष्ठ भाव माझा सद्गुरू चरणापाशी, या उक्तीप्रमाणे, या अभंगाप्रमाणे काही गोविंदराव शंकरराव कोते पाटील यांनी आपल्या आयुष्यामध्ये संसारातून परमार्थ कसा करायचा हे आम्हाला सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. आपल्या भांडेदार स्पष्ट आणि निस्वार्थीपणाने परमपूज्य बाबाजींचा विश्वास संपादन करून आपले कार्य शेवटपर्यंत नेण्याचं काम आदरणीय आमचे वडील भाऊंनी केलं. परमपूज्य बाबांच्या सेवेत आणि भक्तिमार्गात आपलं उभं आयुष्य अर्पित करीत असताना बाबांच्या आयतीमध्ये आदरणीय वडिलांनी एक प्रमुख विश्वस्त म्हणून काम केलं. ती जबाबदारी शेवटपर्यंत त्यांनी निभावली. याचा विशेष आनंद आम्हाला सगळ्यांना होता. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हणलं जातं, आई वडील गुरुजन म्हणजेच परमेश्वर असा संदेश देणारं आपली भारतीय संस्कृती. साईबाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या नगरीमध्ये सबका मालिक एक आणि सर्व धर्म समभावाचा संदेश देणाऱ्या या पुण्यभूमीमधून या शिर्डीच्या वाढत्या लोकसंख्येचं जे शहर आहे, या शहराला एक प्रमुख रस्ता आहे. त्या प्रमुख रस्त्याला स्वर्गीय गोविंदराव कोते पाटील यांचं नाव दिलं गेलं. त्याचा विशेष आनंद आज आमच्या कोते परिवाराला झालेला आहे. साईबाबांच्या आणि संत जनार्दन स्वामींच्या कृपेने ग्रामपंचायत ते सोसायटीपर्यंत ही त्यांची भूमिका नेहमी महत्त्वाची राहिलेली आहे. एक उत्तम शेतकरी आणि उत्तम राजकारणी म्हणून त्यांचा या गावामध्ये नावलौकिक होता. समाजसेवेची प्रेरणा देणाऱ्या वडिलांचं नाव आज एका प्रमुख रस्त्याला दिलं जातं. नामदार साहेब असतील, अनेक संत महंत असतील, अनेक आपल्या उपस्थितीमध्ये दिलं जातं. याचा विशेष आनंद आमच्या कोते परिवाराला झालेला आहे. वडिलांचा स्वभाव तसा तापड, आईचा स्वभाव मनमिळाऊ. वडिलांनी रागवलं तर आईनी सांगावं, थांब बाबा मी त्यांना समजून सांगते. अशा प्रकारची हाक त्यावेळेस आई द्यायची. ती शब्द आजही आठवलं का मन गहिरून जातं. वडिलांना वाटायचं आमचे मोठे बंधू आदरणीय अण्णा यांनी शेती करावी. आमचे दुसरे बंधू डॉक्टर रमेश कोते जे विखे पाटलांबरोबर शाळेत शिक्षण घेत होते, ते वडिलांना वाटायचं की यांनी चांगलं हॉस्पिटल करावं आणि मी एखादा चांगला इंजिनियर व्हावा, अधिकारी व्हावं, लोकांनी मला सहावी म्हणावं अशी त्यावेळेची आमच्या वडिलांची इच्छा होती. पण 10वीचं शिक्षण शिर्डीमध्ये घेतलं. 11वी-12वीचं शिक्षण आणि त्याच्या पुढचं शिक्षण मी PUP कॉलेजला घेतलं, म्हणजे प्रवरनगर इथं घेतलं. पण हे 5 वर्षाचा शिक्षण घेत असताना मला 7 वर्ष लागले. पण या काळामध्ये मला विखे परिवाराचे काही मित्र भेटले. रामनाथ विखे, संजय विखे असे अनेक मित्र विखे कंपनीचे भेटले. पण या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये शिक्षण जेमतेम पुरं झालं. पण त्या विखे मित्रांनी माझं शिक्षण पुरं होऊन दिलं नाही, मला कधी साहेब होऊन दिलं नाही, याचं दुःख मला सातत्याने झालं. आणि त्याच काळामध्ये माझ्या भगिनी योजनाताई हराळ, आताचे हराळ त्यावेळेस कोते, त्यासुद्धा शिक्षण तिथंच घेत होत्या. आणि हे शिक्षण घेत असताना जेव्हा आम्ही कॉलेजवर एखादा 2 क्लास केला आणि 120 खेळण्यासाठी रोज चहा वडापाव याच्यामध्ये दिवस घालवला, तेव्हा आमच्या बहिणींसुद्धा आम्हाला धमकी दिली की मी भाऊंना सांगन. पण मी त्यावेळेस ताईंना म्हणलो चला जाऊ द्या, पुढं पाहू आपण काय व्हायचं ते. आणि हे सगळं करीत असताना या शिक्षणाचा बोजवारा झाला. मी साहेबांची
आमच्या वडिलांची इच्छा कधी पूर्ण करू शकलो नाही. पण कालांतराने योगायोगाने परमेश्वराच्या आणि साईबाबाच्या कृपेने पागा 2001 साली मी सिटी नगरपंचायतचा नगराध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली झालो. आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर ते स्वप्न जनतेतून साहेबांनी पूर्ण केलं. आणि त्यावेळेसचं स्वप्न राधाकृष्ण विखे पाटलांनी माझा साहेब म्हणून पूर्ण केला लोकांच्या माध्यमातून. त्याबद्दल मी विखे पाटलांना मनापासून अभिनंदन करतो. एका बाजूला विखे म्हणून मित्र होते, त्यांनी शिक्षण नाही पूर्ण करून दिलं आणि साहेब व्हावा म्हणून अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. पण 2001 साली राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली मी नगराध्यक्ष झालो. लोक मला साहेब म्हणायला लागले. ते सगळं या राधाकृष्ण विखे पाटलांच्या मुळे झालं. ही वडिलांची इच्छा त्यांनी पूर्ण केली म्हणून त्यांचं आपण टाळ्याच्या गरजा स्वागत केलं पाहिजे. विशेष म्हणजे गौरधन पाटील पुष्पकचे मालक आणि आदरणीय आमचे नाना, हे तिघे बंधू, या तिघ्या भावांचं बऱ्यापैकी सख्य, पण त्यातले त्यात आमच्या नानांचं आणि आमच्या भाऊंचं एकमेकावर खास विशेष प्रेम. जनार्दन स्वामींच्या जातेगावपासून तर वेरूळपासून औरंगाबाद, टुनकी अनेक ठिकाणी आमचे नाना आणि भाऊ बरोबर राहायचे. जनार्दन स्वामींच्या तीर्थयात्रेमध्ये सातत्याने आमचे आईवडील, नाना असतील, आमची फॅमिली सगळे त्या तीर्थयात्रेमध्ये सामील व्हायचो. पण एक दिवस असा झाला, 31 वर्षापूर्वीची घटना आहे, का वडिलांच्या छातीमध्ये दुखायला लागलं आणि आमच्या नानांची त्यावेळेस 52 नंबरची गाडी होती. त्यावेळेस मी, नाना आणि आमचे वडील डॉक्टर क्षत्रिय म्हणून त्यांच्याकडे गेलो. डॉक्टर क्षत्रियांनी सांगितलं का ECG काढला, त्यामध्ये काही निघलं नाही. घरी आल्यानंतर वडिलांना काही वेळानंतर त्रास व्हायला लागला आणि त्रास झाल्यानंतर वडिलांना हार्ट अटॅकमध्ये त्यांचं निधन झालं. आणि त्या आयुष्यातला तो दिवस आमच्या परिवाराच्या दृष्टीने सगळ्यात काळा दिवस म्हटलं तर वागो ठरणार नाही. आणि अत्यंत दुर्दैवी घटना त्या दिवशी आमच्या घरामध्ये झाली. पण एवढ्याच्यामध्ये सगळ्या बहिणींनी, ममताई असतील, योजाताई असतील, आमचे नाना असतील, गौरधन नाना असतील, प्रभाकर नाना असतील, डॉक्टर, या सगळ्यांनी एकामेकाचं, आमचे नातेवाईक असतील, साबळे कंपनी असतील, खांदे कंपनी असतील, अवतारी कंपनी असतील, या सगळ्यांनी एकामेकाला धीर दिला. आणि आईचे ते शब्द अजूनही आठवतात. आईने सांगितलं, जनार्दन बाबा आणि साईबाबा तुमचं कल्याण करीन, तुम्ही घाबरू नका, साईबाबा आणि जनार्दन बाबा तुमच्याबरोबर आहे, तुम्ही काळजी करू नका. ते शब्द आजही आठवतात. आम्हाला त्या आईचा आधार अजूनही स्मरण करावं असं वाटतं. त्यावेळेस आईने खूप दिला, बहिणींनी धीर दिला. आणि हे सगळं होत असताना आमच्या आज जे नाना आहे, आमचे सगळ्यात ज्येष्ठ आहे, माझ्याचे 85 वर्ष त्यांनी जवळपास पूर्ण केलेले आहे. नानांना परमेश्वर तर भरभरून आयुष्य देईलच, पण आपल्या सगळ्याच्या साक्षीने परत एकदा नानांची 100वी व्हावी अशा प्रकारची साईबाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आई वडिलांच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला आधार आहे. आई वडील ते परमेश्वराचे खऱ्या अर्थानं आपण त्यांना देव मानतो. ज्या दिवशी आई वडील घरात नसतील तर त्या दिवशी आपण परक झालो असं प्रत्येकजण म्हणतो. ज्या आई वडिलांनी आपलं बोट धरून चालायला शिकवलं, आपल्याला बोलायला शिकवलं, समाजामध्ये धाडसानं उभं केलं, त्या भाऊ आणि बहिणींना मनापासून तीव्र अभिनंदन करतो. आयुष्यामध्ये हजारो मित्र भेटतील, पण हजारो चुका करणारे आईबाप भेटणार नाही असं माझं स्वतःचं मन म्हणतं. घरातील आई वडील तीर्थक्षेत्रापेक्षा मोठं माहेरघर आहे. आपल्या आई वडिलांची प्रत्येकाने सेवा केली तर तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज पडणार नाही असं वैयक्तिक सुद्धा माझं मत आहे. मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे, ज्या आई वडिलांनी लहानपणी आपल्याला राजकुमारासारखं सांभाळलं, त्या आई वडिलांना म्हातारपणी आपण राजासारखं सांभाळू असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि आज विशेष आमच्या कोते परिवाराला हा विशेष आनंद होतो आहे की या 24 मीटर रस्त्याला स्वर्गीय गोविंदराव शंकरराव कोते पाटील मार्गाचं नाव दिलं. याचा आनंद होतो. मी राधाकृष्ण विखे पाटलांना, अण्णासाहेब मस्के पाटलांना, उद्धव महाराज असतील, रमेशगिरी महाराज असतील, या सगळ्या आमचे नाना असतील, आमच्या कुटुंबातल्या सगळे सदस्य असतील, माझ्या सौभाग्य काकी असतील, काकींना तुमच्या देखत का बरं मला त्यांचे आभार मानायचे आहे.
कारण 21 वर्षापासून कोटे परिवाराच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा होता आहे. साहेबांच्या कृपेने हा सामुदायिक विवाह सोहळा होत असताना, मार्गदर्शनाखाली होत असताना, काकी या शहराच्या नगराध्यक्ष होत्या. पण आम्हाला दोघांना पण मुलगी नाही, म्हणून आम्ही सर्वधर्मीय आईवडिलांची प्रेरणा घेऊन सामुदायिक विवाह सोहळ्याची प्रेरणा चालू केली. आज जवळजवळ 1900 आसपास एवढ्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये वधूवरांचे लग्न केलं. काकी मध्यंतरी काही तब्येतीने आजारी पण होत्या, पण ह्या काळात सुद्धा त्यांनी त्या मुलींना पुरी आणि बुंदी सोडलं नाही, म्हणून त्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या मार्फत मनापासून आभार मानतो. कारण हे काही घटना अशा आहे का कधी कधी असं वाटतं का आपण काहीतरी केलं त्याचं थोडंसं पुण्य आपल्याला भेटलं, म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज व्यवस्थित सगळ्या कुटुंबामध्ये आहे. मी जास्त बोलण्यापेक्षा नामदार साहेबांना पण बाहेर एक कार्यक्रम आहे, मी आपल्याला सगळ्याला विनंती करतो, हा कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाचा आस्वाद घ्यावा आणि त्यानंतर उद्या सकाळी 12 वाजता साईकिमा गार्डन येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. दक्षिणेचे खासदार सन्माननीय सुजाता विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम पार पडणार आहेत, याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. आणि 2 वर्षाच्या कालावधीमध्ये, या कोविडच्या काळामध्ये, मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये, आप्तेष्टामध्ये, सगळ्यांमध्ये ज्या काही घटना घडल्या असतील, त्यांच्या दारापर्यंत जाऊ शकलो नाही, त्यांना भेटू शकलो नाही, या सगळ्यांना आज या स्टेजवरून, व्यासपीठावरून त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि आपल्याला सगळ्यांना पुन्हा या कार्यक्रमाला आमच्या कोते परिवारावर मनापासून प्रेम केलं. आलेत पत्रकार बंधू असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, सगळेच मान्यवर आलेत, त्याबद्दल आपलं शतशः कोते परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपल्या शिर्डी नगरपंचायतीच्या पुढाकारानं आज त्यांच्या स्मरणार्थ या मार्गाचं जे नामकरण झालं, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परम आदरणीय हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक, आदरणीय स्वामी अरुणगिरीजी महाराज, आदरणीय स्वामी काशिकानंद गिरीजी महाराज, हरिभक्तपरायण आदरणीय बाळू महाराज, साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष मान्य आमदार आशुतोषजी काळे, आदरणीय आमदार अण्णासाहेब मस्के पाटील, मान्य ज्ञानेश्वर आबा, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब पाटील कोते, गणेश कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रतापराव जगताप, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, माजी नगराध्यक्ष अभयराव शेळके, त्याचप्रमाणे सर्व शिर्डीतले आजी विद्यमान आणि आजी माजी सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष आमच्या भगिनी काकी, जनार्दन स्वामी ट्रस्टचे अध्यक्ष मान्य दत्ताभाऊ होळकर, उपाध्यक्ष विलास आबा, मान्य नाना, बापूंच्या कुटुंबियातील सर्व सन्माननीय त्यांचे बंधू प्रभाकरराव, डॉक्टर रमेश, त्यांचे मेवणे हराळसाहेब, दळवी साहेब, त्यांचे सर्व कुटुंबीय आणि आपल्या शिर्डी नगरीतील सर्व ग्रामस्थ, बापूंचा सर्व मित्रपरिवार, आप्तेष्ट, नातेवाईक, बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज अतिशय एक कौटुंबिक सोहळ्याकरता आपण सर्वजण उपस्थित आहोत. आपल्या गावचं भूषण स्वर्गीय गोविंदरावजी शंकरराव कोते पाटील
एक पितृतुल्य आधारयुक्त आणि पूर्णतः बाबांच्या आणि जनार्दन स्वामींच्या सेवेकरता ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलं, स्वर्गीय गोविंदरावजी शंकरराव कोते पाटील यांच्या स्मरणार्थ आज आपण ह्या एवढ्या मोठ्या शिर्डीच्या एक प्रमुख मार्गाला आज त्यांचं आपण नाव देतोय. खरं थोडा उशीरही झाला या कामासाठी, परंतु सुरुवातीला शिर्डी शहरामध्ये मूळ रस्तेच नव्हते, छोटे छोटे रस्ते असायचे. तर जयंत अध्यक्ष झाले आम्ही मिळून हे सगळे भूसंपादन करून आता शिर्डीच्या कोणत्याही कोपऱ्याने आपण कोणत्या भागात गेला आता मोठे रस्ते आहेत, पायाभूत सुविधा उत्तम आहेत. नगरपंचायतीच्या मानानं महाराष्ट्रातली भुयारी गटर असलेली मला वाटतं एकमेव नगरपंचायत आपली आहे. पाणी पुरवठा योजना रोज लोकांना पाणी मिळण्याची मला वाटतं एकमेव ही नगरपंचायत आहे. सगळ्या सुविधा निर्माण झाल्या. एवढा मोठा बाबांचा आशीर्वाद असल्यानंतर मला वाटत नाही की आपल्याला कमी पडणार होतं. बाबांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या भूमीमध्ये अनेक लोकांनी आपल्या परीनं योगदान दिलं. मी सर्वांचाच नामोल्लेख करणार नाही, परंतु त्यात ग्रामस्थ आहेत, साई भक्त आहेत, त्यावेळच्या संस्थांच्या विश्वस्त व्यवस्थेमध्ये काम करणारे जे अध्यक्ष पदाधिकारी होते त्या सगळ्यांनी आणि विद्यमान विश्वस्त सुद्धा आहेत. आपल्या सगळ्यांच्याच प्रयत्नानं या शिर्डी नगरीचा आपण कायाकल्प करू शकलो. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये ग्रामपंचायत असताना आज रावसाहेब मास्तरांचं खरं या ठिकाणी माझं प्रदीर्घ काळ या गावाचे सरपंच राहिलेले रावसाहेब मास्तर होते मला वाटतं. परंतु आज ज्यांचा आपण उल्लेख या ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण केला ते स्वर्गीय गोविंदराव कोत्यांचं सुद्धा फार मोठं योगदान त्या गावच्या जडणघडणीमध्ये उभारणीमध्ये त्या गावावर संस्कार करण्यामध्ये त्यांनी अतिशय मूलभूत स्वरूपाचं काम केलं. पण मला वाटतं भक्ती मार्गच त्यांनी आयुष्यामध्ये निवडला होता आणि जनार्दन स्वामींच्या सानिध्यात आल्याच्या नंतर आपलं संपूर्ण जीवन त्यांनी संप्रदायाला वाहून घेतलं. मी सुरुवातीला म्हटलं की निस्वार्थ निष्कलंक आणि निस्पृहपणे या संप्रदायामध्ये काम करताना केवळ भक्तिभावानं आणि त्या मार्गावर जात असताना समाजाच्या उद्धारासाठी कल्याणासाठी काम करावं यासाठी आपलं संपूर्ण जीवन त्यांनी व्यतीत केलं. खरं बापूंना ज्यावेळी पहिल्यांदा नगराध्यक्ष आपण केलं खरं म्हणजे ते मला वाटतं बापूंच्या नगराध्यक्ष पदाचा कारकीर्द मला माहीत नाही, पण त्यांनी अप्रत्यक्ष अनुभवली असली पाहिजे माझ्या मध्ये की तो आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्याबरोबर होता. प्रथम नगराध्यक्ष बापू झाले, मला वाटतं ती पुण्यावती बापू म्हणून ती आपल्याला संधी मिळाली, आमच्या भगिनी काकीला सुद्धा संधी मिळाली. आणि ह्या कुटुंबामध्ये माझे मित्र प्रभाकरराव, डॉक्टर रमेश माझ्या पब्लिक स्कूलचा मित्र आहे, विद्यार्थी, आणि मागे पुढे 1 वर्ष होतं मला वाटतं. हां पण मीच भाषी आहे, रमेश स्वभाव म्हणजे बोलायचं नाही. प्रभाकररावचा तोच स्वभाव, मी मुंगी सुद्धा मरणार नाही अशा पद्धती प्रभाकरराव काळजी घेणार. इतकं नाजूक मला वाटतं हलका इतकं नाजूक मन प्रभाकरांचं. तर मी नेहमी पंतच म्हटलं त्यांना.
परंतु बापूंनी मात्र या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये येऊन आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबर या शिर्डीच्या प्रत्येक विकासामध्ये मोठी भूमिका या सगळ्या त्यांनी बजावली आणि विशेष करून महंत रमेश हरिभक्तपरायण महंत रमेशगिरी महाराज श्रद्धेय जनार्दन स्वामींच्या नंतर मला वाटतं त्यांनी सुद्धा आपला कायम बरदास्त या कुटुंबावर ठेवला. कारण मी आता अनेक वर्ष बापूंनी सुरू केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं मी हजर असतो आणि त्यावेळी नेहमीच महाराजांचा आशीर्वाद त्या सगळ्या उत्सवाला नेहमी लाभलेला आहे. आणि अशा एक संप्रदायाच्याशी समर्पित झालेलं जे घर आहे, कुटुंब आहे. हराळ साहेब, मी राज्याचा कृषी मंत्री असताना त्यांचा माझा जवळून संबंध आला. त्यांचे वडील स्वर्गीय किसनराव हराळ बँकेचे अनेक बँकेचे चेअरमन असताना मी संचालक होतो. अतिशय कमी वयामध्ये मी संचालक झालो. आम्ही परदेश दौऱ्यावर सुद्धा गेलो होतो. कृषी खात्यामध्ये अतिशय शिस्तप्रिय आणि शेतकऱ्यांच्या प्रती कमिटमेंट ज्याला म्हणतो आपण, त्यांनी काम करणारे हराळ साहेब खरं म्हणजे या कुटुंबातल्या जे या कुटुंबाच्या सानिध्यात आले, मला वाटतं तो स्वर्गीय गोविंदरावांचाच तो आशीर्वाद होता. मला वाटतं की सगळ्यांवर चांगले संस्कार झाले आणि कुटुंबाचा नावलौकिक त्यामुळे मला वाटतं सर्व दूर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा प्रसार झालेला पाहतो आपण. आज बाबांच्या पुण्यनगरीमध्ये होणाऱ्या उत्सवामध्ये आज आपण सगळे आलात. आज या रस्त्याला आपण जेवढं त्यांचं नाव दिलं आपण, खरं म्हणजे या रस्त्याला नाव देत असताना आपल्या प्रशासकीय इमारत आहे तुमची, आपल्या प्रशासकीय इमारतीला नाही, ती नगरपंचायत इमारत नाही, नाही त्या मुख्य इमारतीला आपण रामचंद्र दादाचं नाव दिलं त्यावेळी. मग ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं सगळ्यांचं आपण त्या ठिकाणी, ते पहिले सरपंच होते आपल्या गावचे. आणि मग आता शिर्डी नगरी बदलत चाललेली आहे, व्याप वाढत चाललेला आहे. मधल्या 2 वर्षाच्या कोविडच्या संकटातून आता पुन्हा आपण सगळ्यांना सावरतोय. आज संस्थांची जबाबदारी आशुतोष दादांवर आहे, आपले आमदार कोपरगावचे. त्यांना सुद्धा मोठी संधी मिळाली काम करताना. जे शिर्डीकरांच्या बाबतीमध्ये जे प्रश्न आहेत, माझी अपेक्षा आहे की त्यात ते लक्ष घालतील. काही फार लोकांची अपेक्षा काही नाही आहे इथे फार, परंतु भक्तांच्या करता आपण जे आता काम करताय, आमचं तर आपल्याला सहकार्य आहेच त्याबद्दल. इथले आमचे जो 598 कामगार आमच्या बिचारे ते आज उपाशी आहे. हा विषय आता होता नाही, पण ते शिर्डीच्या सगळ्या प्रक्रियेचा एक ते भाग आहे. ते मुलं निष्पाप आहेत. तर माझी आशुतोषची आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या स्तरावर एकदाची बैठक घ्या. खरं म्हणजे दुर्दैवानं ज्यांच्यावर न्याय देण्याची भूमिका होती ते आमच्या एका प्रमुख न्यायाधीशानंच एवढा मोठा अन्याय आमच्या मुलांना करून ठेवला. माहीत नाही आता न्यायदेवतेच्या विरुद्धच कोणाकडे मागायचा प्रश्न निर्माण झाला. बाबा त्यांना काय शासन करेल ते करील, परंतु माझी आपल्याला विनंती आहे की आपण याच्यात लक्ष घालावं. अतिशय जेन्युइन प्रश्न आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं किंतु परंतु नाही आहे. आणि वेळोवेळी आता ह्या अशी गावच्या येणाऱ्या प्रगतीमध्ये साई भक्तांची फार मोठी भागीदारी आहे, आपल्या गावकऱ्यांची फार मोठी भागीदारी आहे. 2 वर्षाचे मी म्हटल्याप्रमाणे कोविडमुळे आपण अतिशय हातबल झालो होतो, परंतु आता प्रत्येकाने आपला स्वतःला व्यवसाय म्हणून शिकलं पाहिजे. हे शेट्टी, फुट्टी, आडवाणी, सलवानी हे तुम्ही जे हॉटेलवाले निर्माण केले आणि ते तुम्हाला टोपी घालून निघून गेले, बरोबर ना. आता बाहेरच्या भरोश्यावर प्रपंच होत नाही, लक्षात घ्या. आपल्याला आपला प्रपंच करावा लागतो. हॉटेल आपण आपले चालवायचे असतात. हॉटेलच्या स्वयंपाकघरात उभं राहायला लाज नाही वाटली पाहिजे, आपल्याला उभं राहायला पाहिजे. कारण शेवटी ती आपली काम घेणू आहे, ती आपली अन्नदाता आहे, ती आपल्याला ज्या ठिकाणी 2 पैसे मिळवून देण्याची ती व्यवस्था करते. लक्ष्मीच्या जेवढी आपण सेवा करू लक्ष्मी आपल्या प्रसन्न होईल. मग दुसऱ्या ताब्यात देऊन दिल्यानंतर
काय होणार नाही. तुम्ही पाहतो चित्र काय तो एक मुद्दा आहे, तो आशुतोषजी आहे, तो केव्हा तरी त्यांची वेळ घेऊन आपल्या सगळ्या हॉटेल असोसिएशनच्या लोकांची त्यांच्यावर चर्चा करू आपण. कारण इथं काय हॉटेलचे मालक राहिले बाजूला आणि ते पॉलिशवाले सगळे पुढे देऊन गेल्याची परिस्थिती आहे. पॉलिशवाले मालक झाले आणि हॉटेलचे जे चालक झाल्याची परिस्थिती आहे. ठीक आहे, प्रश्न वेगळे आहेत, परंतु आज बापू आपल्या मनापासून मी अभिनंदन करीन की बापूने अतिशय आठवणीनं आपल्या वडिलांच्याबद्दल आणि हा उपक्रम तर खरं आमचीच ही जबाबदारी आहे. हे काही बापूचं काम नाही आहे, ही आपल्या शिर्डीकरांची जबाबदारी होती. ती आज मला वाटतं आपण ती या ठिकाणी स्वर्गीय गोविंदरावांचं नाव देऊन आपण अल्पसा त्यांच्या ऋणातून आपण कधी मुक्त होणार नाही, पण तो प्रयत्न छोटासा केलेला आहे आपण. मी आणि बापूंनी सुद्धा विशेष त्यासाठी पुढाकार घेतला म्हणून बापूंचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं, शिर्डीच्या तमाम नागरिकांचं, नगरपंचायतीचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कैलासवासी गोविंदराव शंकरराव पाटील कोते मार्ग या फलकाचा लोकार्पण सोहळा त्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष विखे साहेब आता या ठिकाणून आपलं मनोगत व्यक्त करून या ठिकाणून गेलेले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेबजी म्हस्के पाटील साहेब, हरिभक्तपरायण महंत रमेशगिरीजी महाराज, हरिभक्तपरायण उद्धवजी मंडलिक महाराज, हरिभक्तपरायण काशिकानंदजी महाराज, हरिभक्तपरायण अरुणगिरीजी महाराज, हरिभक्तपरायण बाळू महाराज आहेर, ज्यांच्या विनंतीवरनं या ठिकाणी मी उपस्थित झालेले असे कैलासबापू कोते, त्यांच्या कुटुंबियातील सर्व सदस्य, आमच्या कोपरगावच्या कन्या आणि प्रथम महिला नगराध्यक्ष सौ काकी, कोते कुटुंबियातील सर्व सदस्य, त्याच्यामध्ये यादवरावजी बाबूराव पाटील कोते, प्रभाकरजी कोते, सचिनजी कोते, दिगंबरजी कोते, सर्वच उपस्थित मान्यवर, शिर्डीमधील कोते, शेळके, गोंदकर, गायके, अजून काय नाव आहे मला माहीत नाही, एवढे परिचित जे नावं आहे सर्वच मान्यवर, ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असलेल्यावर सर्व माता भगिनी, आदरणीय कैलासवासी गोविंदरावजी शंकरराव पाटील कोते आपल्या शिर्डी ग्रामपंचायतचे 1963 ते 65 उपसरपंच म्हणून काम केलं आणि 65 पासून संत जनार्दन स्वामी यांचे विश्वासू म्हणून संत जनार्दन स्वामी ट्रस्टमध्ये विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिलं. बाबांचा त्यांच्यावर एवढा विश्वास होता की वेरूळ इथला आश्रम असेल किंवा त्र्यंबकेश्वर इथलं आश्रम असेल, हे पूर्णपणे त्यांच्या देखरेखीखाली त्या ठिकाणी काम चालत होतं. राजकीय म्हणून आणि धार्मिक म्हणून त्यांनी मोठं काम आपल्या शिर्डीमध्ये असेल, कोपरगाव इथल्या जनार्दन स्वामी आश्रम ट्रस्टमध्ये असेल, यांच्या सर्व ट्रस्टच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रामध्ये काम केलं. म्हणून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून शिर्डी नगर पंचायत
यांनी आपला हा जो काही 24 मीटर रोड साई आश्रम नंबर 1 शेजारी या रस्त्याला त्यांचं नाव देण्याचा ठराव या ठिकाणी केला आणि त्याचा 16 आजच्या या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर या ठिकाणी होतोय. मी मनापासून त्यांच्या प्रती भावना व्यक्त करतो. त्यांनी केलेलं काम सर्व क्षेत्रामधील याच्यामुळे खऱ्या अर्थाने कोते कुटुंबियाला दिशा मिळाली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण त्याच्यानंतर बापू आपण नगराध्यक्ष म्हणून काम केलं, काकींनी नगराध्यक्ष म्हणून काम केलं आणि आता अजून सुद्धा आपले कोते कुटुंबियामधील अनेक नगरसेवक त्या ठिकाणी आहे. म्हणून शिर्डीमधील नगर परिषद असेल, साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था असेल, यामध्ये आपला सहभाग राहिलेला आहे. आपल्या कामामुळं निश्चितपणे शिर्डीला एक दिशा या ठिकाणी मिळालेली. एक चांगलं काम शिर्डी नगर पंचायतचं देखील या ठिकाणी झालेलं आहे. साईबाबा विश्वस्त व्यवस्थेमध्ये आपलं चांगलं काम झालेलं आहे. माझा लहानपणीपासून शिर्डीमध्ये दर्शनाच्या निमित्ताने येण्याचा संबंध होता. राजकारण म्हणून किंवा समाजकारण म्हणून या ठिकाणी कधी येण्याचा योग आला नाही. आपल्या नगर परिषदेच्या किंवा कुठल्याही आपल्या परिसरातील राजकीय कार्यक्रमांसाठी आपली काय काय परिस्थिती आहे याच्याबद्दलची फारशी माहिती मी काही ठेवलेली नाही. परंतु विधानसभेची 2019ची निवडणूक ज्यावेळेस झाली आणि त्या निवडणुकीमध्ये अतितटीची लढाई होती. मतदान झालं आणि मतमोजणीचा दिवस होता. त्या दिवशी सकाळी मी काकड आरतीला आलो आणि काकड आरती झाल्यानंतर गुरुस्थान आहे त्या ठिकाणी दर्शन घेत होतो आणि त्या ठिकाणी मला दर्शन घेत असताना एक सातत्याने 500 ते 5000 एवढं मताधिक्याने निवडून येईल असा एक संदेश त्या ठिकाणी मिळाला. मी एकदम निवांत झालो. आता काय आपल्याला संदेश मिळालेला, कौल मिळालेला आहे. मी जाऊन झोपून घेतलं आणि मतमोजणी चालू झाली. तिकडं काही अफवा चालू झाल्या का 35,000 मी मागे, 40,000 मागे, 60,000 मागे. मी एकदम निवांत राहिलो. जेव्हा सर्व माहिती घेतली तर खरी परिस्थिती समोर आली आणि शेवटच्या राऊंड झाल्यानंतर कळालं का 822 मतांनी त्या ठिकाणी निवडून आलो. हे बाबांवर अजून विश्वास माझा त्या ठिकाणी वाढला आणि म्हणून त्या मतमोजणीनंतर लगेच मी परत दर्शनाला या ठिकाणी आलो आणि बाबांचे मनापासून आभार मानले. ही संधी मला आपण कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची काम करण्याची दिलेली आहे. या माध्यमातून चांगलं काम करेल, परंतु आपली देखील सेवा करण्याची संधी मला द्यावी अशा पद्धतीची प्रार्थना त्या ठिकाणी केली. आता त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार येण्याला कोणाला माहिती होतं. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षामध्ये काँग्रेस बरोबर बसेल अशी परिस्थिती होती. आदरणीय पवार साहेब यांनी तिन्ही पक्ष एकत्र आणले आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यामध्ये 6 आमदार होते. आदरणीय अजितदादा, आपले नामदार थोरात साहेब असतील, सर्व तिन्ही पक्षाची कमिटी त्या ठिकाणी बसली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 6 आमदार
अशी भूमिका दादांनी घेतली आणि ते आपल्या साईबाबा संस्थांचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलं. मी म्हटलं बा आता आपलं सेवा करायची संधी मागणी केली पाहिजे. पक्षाकडे मी विनंती केली बा मला सेवा करायची संधी द्या आणि पक्षाने देखील मान्य केलं आणि ती नेमणूक आमची त्या ठिकाणी झाली. आता एवढं डिटेलमध्ये खरं सांगायला की काही गरज नव्हती, पण या निमित्ताने बापू आपला जास्त संबंध आलेला आहे. आता आपण आपलं खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने जास्त भेटायचो, परंतु बाबांच्या कृपेमुळे आपण या ठिकाणी मला आपल्या या कार्यक्रमासाठी बोलवलं. निश्चितपणाने भविष्य काळामध्ये मी ज्यावेळेस नेमणूक झाली त्यावेळेस सुद्धा सगळ्यांना सांगितलेलं होतं का आम्ही सर्वप्रथम भक्तांचे प्रतिनिधी आहोत. भक्तांना कुठल्या प्रकारची अडचण होणार नाही, भक्तांना सुविधा मिळाल्या पाहिजे ही प्रथम जबाबदारी आम्ही सर्व विश्वस्त मंडळाची राहणार आहे. परंतु भक्तांच्या बरोबर आपले शिर्डीचे ग्रामस्थ असतील, साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेतील कामगार असतील, यांना देखील न्याय किंवा यांच्याशी देखील संवाद ठेवून समन्वय ठेवून किंवा कामगारांच्या बाबतीमध्ये देखील त्यांना न्याय देऊन अशी भूमिका आम्ही विश्वस्त मंडळ त्या ठिकाणी घेऊ. दुर्दैवाने आमचं विश्वस्त मंडळ या ठिकाणी आलं आणि कोर्टाच्या माध्यमातून अनेक अडचणी निर्माण झाल्या, परंतु बाबांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे होता. हायकोर्टाने जरी आम्हाला काम करण्यापासून थोडंसं थांबवलं, परंतु सुप्रीम कोर्टाने आम्हाला काम करण्याची संधी त्या ठिकाणी दिलेली. आता राहिलेले विश्वस्त देखील त्याची नेमणूक लवकरच होणार आहे. आणि हायकोर्टामध्ये देखील आमच्या विरुद्ध काही केसेस चालू होत्या. आता इथल्या तर कोण ते आपले काय शेळके पाटील, आता माझा काही त्यांचा एवढा परिचय नाही, आता आलेले असतील तर बघायला मिळतील तर बरे. परंतु एक केस नागपूरहून त्या ठिकाणी झाली. आता नागपूरचा आणि इथलं एवढं काय म्हणजे संबंध, तरी पण जाऊन दे. आता केस निकालासाठी बंद झालेली आणि मला विश्वास आहे बाबांच्या आशीर्वादाने तो निकाल आमच्या बाजूने लागेल. आमचे विश्वस्त सर्व त्या ठिकाणी नेमले जातील आणि आम्हाला पूर्णपणे अधिकार सुप्रीम कोर्टामधून मिळेल आणि आपण सर्व मिळून शिर्डी ग्रामस्थ, कामगार, विश्वस्त सर्व मिळून एकत्र चांगलं काम आपण या परिसरामध्ये, संस्थांमध्ये त्या ठिकाणी करू. खरं म्हणजे हा कार्यक्रम कौटुंबिक आहे आणि या सगळ्या गोष्टी मी सांगणं इथं अपेक्षित नाही, परंतु शिर्डीमधली एवढी पब्लिक बापूंनी गोळा केलेली, तर त्या निमित्ताने आपलं आता मी जिथे संधी मिळेल तिथे बोलत असतो. आता महाराजांना वाटायचं काय चाललंय, माहिती, पण आता माझ्याबद्दल जास्त माहित नाही ना. परंतु एक चांगला कौटुंबिक कार्यक्रम या ठिकाणी बापूंच्या माध्यमातून मला येता आलं. मी कैलासवासी गोविंदराव शंकररावजी कोते पाटील यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांनी जे काही काम राजकीय धार्मिक क्षेत्रामध्ये आपल्या परिसरामध्ये केलं, कोपरगावमध्ये केलं, त्याच्यामुळे निश्चितपणाने कोते कुटुंबियावर एक चांगले संस्कार या सर्व क्षेत्रामध्ये काम करण्याचे झालेले आहेत. त्यांची जी काही शिकवण असेल, त्यांचा वारसा समर्थपणे बापू आणि सर्व त्यांचे कुटुंबीय इथून पुढच्या काळामध्ये, मागच्या काळात चालवत आलेले इथून पुढच्या काळामध्ये देखील चालवतील ही खात्री मनामध्ये आहेत आणि त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो
आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हा एक अत्यंत सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवलेला आहे. कैलासवासी गोविंदराव शंकरराव कोते पाटील मार्ग कायम आता शिर्डीच्या या ठिकाणी लक्षात राहील आणि सर्वसामान्य माणसांना या संदर्भामध्ये कुतूहल राहणार की नेमकं पण या ठिकाणी या परिसरामध्ये सर्व कोते कुटुंबच राहतात, त्यांचाच उद्योग व्यवसाय या ठिकाणी आहे. अशा या ठिकाणी या चांगल्या मार्गाला त्यांचं नाव दिलेलं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, या कार्यक्रमासाठी आत्ताच ज्यांचं भाषण झालं ते या विभागातील आमदारांनी आता त्यांना नामदारपदी दिलेली आहे. आपल्या शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आशुतोषजी काळेसाहेब, हबप महंत रामगिरी महाराज जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख, हबप उद्धव महाराज आमच्यातले नेहमीच आपल्यामध्ये असलेले, हबप अरुणगिरी महाराज, काशीनाकानंदजी महाराज, या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीयुत ज्ञानेश्वर आबा, सन्मान्य यादवराव कोते पाटील, बाळू मास्तर, हबप गणेशच्या व्हाईस चेअरमन श्रीयुत प्रतापराव, श्रीयुत अभय शेळके, आदरणीय कैलास बापू आणि कोते कुटुंबातील सर्वच, प्रभाकरराव असतील, डॉक्टर रमेश असतील, कैलास बापू असतील, आदरणीय काकी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वच स्नेह नातेसंबंधातील असलेले जवळील सर्व ज्यांचा आदर सत्कार या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं यथोचित झालेला आहे, ते सर्व उपस्थित त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक, स्नेह, या गावचे सर्व प्रमुख नागरिक, जमलेल्या सर्व बंधू भगिनींनो, मी काय आपल्यामध्ये आणि महाराजांच्यामध्ये काही फार वेळ बोलणार नाही आणि बोलण्यासारखं तर खूप आहे. 15 वर्ष मी आमदार आणि मंत्री असताना किंवा या शिर्डी नगरपालिकेमध्ये थेट हरिभाऊ शेळक्यापासून रावसाहेब गोंदकरापासून माझा या शिर्डीचा जो काही संबंध आलेला आहे त्याच्यातली बरीचशी पिढी आता गेलेली आहे. परंतु या शिर्डीकरांनी माझ्यावर जेवढं प्रेम केलेलं आहे मला नाही वाटत भविष्यकाळामध्ये कोणावर करेल. जो विश्वास माझ्यावर त्यांनी टाकला आणि त्या विश्वासाला पात्र मी राहिलो. इतके वर्ष मी इथं असताना मग लोक मला म्हणतात अजून तुम्हाला 1 गुंठा जमीन इथं घेता येईल नाही. म्हणलं मला काय करायचं आहे. आता बोलायला लागले मला. म्हटलं या 15-20 वर्षामध्ये आमदारकी आणि मंत्री असताना अशा गोष्टी तुम्ही का तुम्हाला सुचल्या नाहीत. म्हणलं मग आयुष्यात माझं पिंडच नाही येतो. जीवनामध्ये आपल्याला जी संधी मिळालेली आहे, वरती कैलासवासी खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि खाली मी आमदार म्हणून जे काही काम प्रामाणिकपणे या शिर्डी मतदारसंघाचं केलं, या शिर्डी मतदारसंघामध्ये खरोखर फार वाईट अवस्था होती. शिर्डी मतदारसंघ म्हणजे श्रीरामपूरचा निम्मा भाग आमचा प्रवरा परिसर आणि निम्मा परिसर कोपरगावचा गणेश परिसर आणि या ठिकाणी असलेली शिर्डी राहता आणि ही शहरं, या ठिकाणी पिण्याचे पाणी नाही, रस्ते नाही, छोट्या मोठ्या कुठल्याच प्रकारची व्यवस्था नाही. ग्रामपंचायतीपासून नगर परिषद आणि नगरपालिका करण्याबद्दलही लोकांचा विरोध. तरीसुद्धा आपण या सगळ्या गोष्टीला पुढे जाऊन या साई नगरीचं एक स्वरूप आपण चांगल्या प्रकारचं बदललेलं आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी आला त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काम केलेलं आहे. मला तर आठवतं आहे पिण्याच्या पाण्यापासून मोठी योजना या गावामध्ये करता आली. मी 10 वर्ष ज्यावेळेला ट्रस्टी होतो, विश्वस्त होतो, त्यावेळेला सुकटंकर किंवा बाकीचे हे जे काही मोठमोठाले साई निवास या ठिकाणी जे झालेले आहेत त्याही काळामध्ये मंदिराचं सुद्धा संपूर्ण कायापालट झाला आणि अत्यंत अनेक वर्ष अनेक पिढ्या भविष्यकाळामध्ये बाबांचं काम मला या आपल्या सर्वांचं प्रतिनिधी म्हणून त्यावेळेला करता आलं आणि या कामामध्ये विशेषतः या सर्व कोते कुटुंबियांचा अत्यंत जवळून चांगला संबंध आला आणि सहभाग त्यांनी मला पाठिंबा चांगला दिला आणि म्हणूनच गोंदकर असतील, कोते असतील, इतर सर्व जे आडनाव माझ्याकडनं राहतीलही काही, पण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि म्हणूनच या शिर्डी नगरचा आज चांगल्या प्रकारचा विकास होत आहे. मध्यंतरी 2 वर्ष दुर्दैवाने फार वाईट गेले आणि त्यामुळे शिर्डीकरांना जो एक वेगळ्या प्रकारचा झटका बसला. मी तर म्हणेल 5-10 वर्ष शिर्डीचं हा उद्योग व्यवसाय पाठीमागं गेलेला आहे.
बाबा करो भविष्यकाळ आपल्या सर्वांसाठी अत्यंत उज्ज्वल आहे. ही सर्व कोते मंडळी असतील किंवा त्यांचे इतर सर्व सहकारी स्नेही असतील, त्यांनी हा बाबांचा आशीर्वाद आपल्यासमोर आहे, जनार्दन स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे. आणि तो आशीर्वाद घेऊन बापू म्हटले त्याप्रमाणे किंवा काकीने जे काही नगराध्यक्ष पहिले नगराध्यक्ष त्यावेळेला झाले, काकी त्याच्यानंतर ती महिलासाठी राखीवमुळे झालेले, पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारचा आपला ठसा हा या नगरपालिकेच्या आणि एकंदर कामकाजामध्ये शिर्डीमध्ये जो उमटवलेला आहे तो सुद्धा त्यांना आयुष्यभर पुरणार आहे. तेव्हा अशा प्रकारचे माझे सर्व सहकारी यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. मला आदराने आणि मुद्दाम आग्रहाने 2-3 वेळेला फोन करून बोलावलं या कार्यक्रमासाठी, याबद्दल सर्व कोते कुटुंबियांना बापूंना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि भविष्यकाळ आपल्या सर्वांसाठी अत्यंत उज्ज्वल आहे. सगळे संत महंत पाठीमागं बसलेले आहेत, त्यांचे आणि साईबाबांचे आणि जनार्दन स्वामींचे आशीर्वाद आपल्या पाठीमागं आहेत, ते सदैव राहावेत. आणि आजचा एक चांगला कार्यक्रमाला या ठिकाणी घडून आणला, याबद्दल बापूंना आपल्या वरद विनायकाच्या मंदिराचं काम लोणीला चालू झालं. बापू विजूभाऊ या मंडळींना कळालं आणि अत्यंत भरीव निधी त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी दिला. बापू मगाशी सांगत होते की वाडवडिलांचा हा सेवेचा वारसा त्यांनी चालवला आहे. त्याचे साक्षीदार आम्ही आहोत की अत्यंत चांगल्या पद्धतीनं धार्मिक कामामध्ये, अन्नदानाचं काम असेल, अन्य काही सामाजिक काम असेल, त्या ठिकाणी ते उभे राहतात. आणि म्हणूनच आमची सर्वांची नेहमी जबाबदारी असते की ज्या ज्या वेळेला ते बोलावतील त्यावेळेला आपण येतो. आजची अक्षय तृतीया, खरं तर आजचा सामुदायिक विवाह सोहळा उद्या ठेवण्यात आलेला आहे, पण मला आठवतं आहे की मी मागील 10-12 वर्षात अक्षय तृतीयेचं कीर्तन कुठेही दिलेलं नाही. अक्षय तृतीयेला बाबांच्या दर्शनाला, सामुदायिक विवाह सोहळ्याला बापूंच्या निमंत्रणास्तव मी गेली 12 वर्ष शिर्डीमध्ये येतो आहे. 1 मिनिटामध्ये फक्त अक्षय तृतीयेविषयी आपल्याला सांगेल की अक्षय तृतीया म्हणजे भगवान विष्णूचा 6वा अवतार परशुरामाची जयंती. अक्षय तृतीया म्हणजे वीर लिंगायत शैव समाजाचे महात्मा बसवेश्वर यांची जयंती. अक्षय तृतीया म्हणजे देवी मातेमध्ये एक महत्त्वाचं रूप अन्नपूर्णा माता, त्या अन्नपूर्णेची जयंती. आणि हीच अक्षय तृतीया आपल्यासाठी वाडवडिलांचं स्मरण, पूजन आणि त्यांना भोजन देण्याची एक महत्त्वाची तिथी. आजच्या दिवशी केलेलं दान, पुण्य, अन्नदान हे अक्षय होतं, ते अधिक पटीनं आपल्याला त्याचं पुण्य मिळतं. आणि म्हणून आजच्या दिवशी वेगवेगळी सेवा कार्य केली जातात, वेगळे शुभारंभ देखील केले जातात. अशा या अक्षय तृतीयेच्या आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. बापूंना, त्यांच्या परिवाराला, त्यांच्या इथून पुढच्या सेवा कार्यासाठी खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि स्वर्गीय गोविंदराव शंकरराव कोते पाटील यांनी जे पुण्यकार्य, सत्कार्य केलं, खऱ्या अर्थानं आपण शिर्डीकरांनी त्याची नोंद घेऊन एक चिरंतन त्यांच्या स्मृती राहाव्या म्हणून या ठिकाणी या मार्गाला त्यांचं नाव दिलं. याबद्दल नगर परिषद आणि शिर्डीकरांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. या फलकाचा लोकार्पण सोहळा माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील, विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य, तसेच आमचे कोते परिवाराचे हृदय सम्राट यादवराव बाबूराव कोते पाटील यांच्या शुभ हस्ते, तसेच त्याप्रमाणे माजी आमदार व माजी मंत्री श्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, तसेच संत महंत रमेशगिरी महाराज, उद्धवजी महाराज मंडलिक, अरुणगिरीजी महाराज, काशिकानंदजी महाराज आणि बाळू महाराज आयर यांच्या शुभाशीर्वादाने हा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी पार पडला. आणि त्या सदरच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण मान्यवर उपस्थित झालात. आपले कोते परिवाराच्या वतीने मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला.
आणि आदरणीय निकम गुरुजी करणार आहेत. वर राजांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं स्वागत करतायत साई सिद्धी चॅरिटेबलचे सर्व सहकारी आदरणीय कैलासबापू कोते आणि त्यांचे सर्व सहकारी विजयराव कोते पाटील आणि सिद्धीचे ग्रामस्थ या ठिकाणी मंचावर बरेच आपलं स्वागत आहे. कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गर्दी केली आहे. ती गर्दी त्या ठिकाणी कमी करा कृपया. जगन्नाथसाठी बंद धनंजय सगळ्यांनी खाली बसायचे त्या ठिकाणी. आपण जर खाली बसले नाही तर ना येतो त्या ठिकाणी आपल्याला सिक्युरिटीच्या मार्फत बाहेर काढण्यात येईल. कृपया या ठिकाणी लक्षात घ्या. कोरोनाचा काळ होता, त्यामध्ये लोकांनी साध्या पद्धतीने लग्न त्या ठिकाणी लावून घेतले आणि तरी पण बापूंनी हा जो त्यांचा संकल्प आहे, हा संकल्प बापू सातत्याने या ठिकाणी चालू ठेवणार आहे असं मी गृहीत धरतो. या ठिकाणी गेल्या 21 वर्षापासून जे आपल्यासाठी अविरत कष्ट करतात त्यांच्यासाठी मी 2 शब्दानंतर बोलणार आहे. परंतु बाबांच्या पावनभूमीमध्ये हा सोहळा होत आहे. साईबाबांचं नामस्मरण या ठिकाणी आपल्या सर्वांना करायचं आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपण दोन्ही हात उंच करून साईबाबांचं नामस्मरण या ठिकाणी करायचं आहे. मी बाबांचा आवाज देईल, आपण साईनाथ महाराज की जय असं म्हणायचं आहे. सर्वांनी दोन्ही हात उंच करा. सर्वांनी पाठीमागं बाबांचं नामस्मरण करायचं. दोन्ही हात उंच करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की, साई बाबा की, साईनाथ महाराज की. आपण सर्वांनी वाजवत अशी विनंती करतो. पाठीमागे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. कोणासाठी? हे समोर उभे कैलास बापू कोते त्यांच्यासाठी. हा, कारण काय त्यांनाच धक्के देते लोक. पुढे माणसंही सापडत नाही, त्यांना अशी बऱ्याच वेळेस अडचण होती. या ठिकाणी साई सिद्धी कार्यकर्त्याचे सर्वच मान्यवर या विवाह सोहळ्यासाठी भरभरून कष्ट घेतात. मला आपल्या सर्वांना एकच सांगायचं आहे की आदरणीय कैलास बापू आणि आदरणीय काकींना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो. त्यांच्या हातून 1000 जोडप्यांचे लग्न लागवतो अशी साईबाबांची चरणी प्रार्थना करतो व आपल्या सर्वांचं या ठिकाणी व्यासपीठावर असलेल्या मंडळींचं स्वागत करून पुढील कार्यक्रमात
सुरुवात करण्याची विनंती. सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले गावातील सगळेच मान्यवर, साईबाबा संस्थांचे सन्माननीय कर्मचारी, साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे सगळे पदाधिकारी, साईसिद्धी संघटनेचे रिक्षा संघटनेचे सगळे पदाधिकारी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला मुद्दामून उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे हब बाळू महाराज, ज्यांच्या विशेष पुढाकाराने 31व्या वर्षी सातत्याने हा सामुदायिक विवाह सोहळा पार पडतात ते लाहोर गुरु. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. हे आयोजन करत असताना काल अक्षय तृतीया असल्यामुळं बऱ्याच लोकांचा काही गैरसमज झाला का बाबा अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी शुभमुहूर्तावर आपलं सामुदायिक विवाह सोहळा होत असतो. सामुदायिक विवाह सोहळा करतो ते लाहोर गुरूंनी सांगितलं का कालचा मुहूर्त नाही, म्हणून आज 4 तारखेला आपण लग्न करावं या प्रकारची विनंती त्यांनी केली. म्हणून गुरूंच्या विनंतीला देऊन आज संध्याकाळचा कार्यक्रम न करता दुपारी आपण हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा केलेला आहे. यामध्ये एकूण तालुक्यातली संख्या 10 आहे, एकूण जिल्हे 4, त्यामध्ये एक राजस्थानचं जोडपं आहे, आंतरराष्ट्रीय 13 आहे, 3 बौद्ध पद्धतीने आहे. असे एकूण 23 लग्न आज या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये संपन्न होणार आहे. खरं म्हणजे बाबांचा श्रद्धा आणि समृद्धीचा संदेश देणाऱ्या या नगरीमध्ये हे सामुदायिक विवाह सोहळ्याचं 21वं वर्ष असून म्हणजे 2 वर्ष कोविडच्या काळामध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सामुदायिक विवाह सोहळा केला नाही. पण शिवमंदिर येथे आणि आमच्या राहत्या घरी 7 लग्न केले आणि यावर्षी साईबाबांच्या कृपेने हा कोविड संपून गेला. म्हणून चांगल्या पद्धतीने आज पैकीमध्ये आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या आमच्या आशीर्वादाने सामुदायिक विवाह सोहळा पार पडतोय. खरं म्हणजे लग्न हे करणं आजच्या काळामध्ये खूप अवघड होऊन बसलेलं आहे. अनेक ठिकाणी सावकारकीचं कर्ज असेल, त्याचप्रमाणे बँकेचं कर्ज असेल, हे सगळं करीत असताना सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम आमचे वडील स्वर्गीय गोविंदराव शंकरराव कोते पाटील आणि आईसाहेब वत्सलाबाई साईबाबा आणि जनार्दन स्वामी यांचे आशीर्वाद घेऊन 21व्या वर्षापासून सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची आपण कल्पना सुरू केली आणि ती आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज यशस्वीपणे पार पडली. याचा विशेष आनंद आम्हाला होत आहे. आज साईबाबांच्या नगरीमध्ये सर्व धर्म समभाव आणि श्रद्धा समृद्धीचा संदेश देणाऱ्या या नगरीमधून आत्तापर्यंत या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये पार पडलेले आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे हा सामुदायिक विवाह सोहळा करत असताना वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये गिनीज बुकमध्ये सुद्धा नोंद झालेली ही अभिमानाची गोष्ट आमच्या दृष्टीने आहे. आज मी उद्धवरांना एवढंच विनंती करणार आहे, मुलगा असो किंवा मुलगी याचा कुठल्या प्रकारचा भेदभाव न करता आपण त्यांचं योग्य प्रकारचं संबोधन केलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतारायची, पण ज्या आईवडिलांनी आपल्याला घडवलं त्या आईवडिलांना सांभाळण्याचं काम आपण केलं पाहिजे, गोरगरिबांची सेवा केली पाहिजे, अशा प्रकारची आपल्याला प्रार्थना करतो. आणि ध्येयाच्या मंगल मंदिराकडे निघालेल्या वधूवर यांचं आयुष्य सुखाचा समृद्धीचा भरभराटी जाओ, यांच्यातून देशाची समाजाची आई वडिलांची सेवा करत असताना एक समाजकार्य म्हणून आपण आपला विचार घेऊन समाजामध्ये वावर करावा अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. आणि आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं, काही मान्यवरांचा नामविलक राहिला असेल ते मला माफ करतील. आणि यानंतर आपल्या सगळ्यांचे आदरणीय बाळू महाराज हे आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी इथे येथील अशा प्रकारची विनंती करतो. आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांचं साहित्य चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने, कोचे परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत करतो. त्या अगोदर माझे चिरंजीव
धनराज कोते पाटील त्यांनी कालपासून सांगितलं की मला बोलायचं आहे, लोकांपर्यंत जायचं आहे. मी त्यांना आज विनंती करतो धनराज कोते पाटलांना, तुम्ही येऊन 2 शब्द या वधूवरांना शुभाशय द्यावे अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. 30 वर्ष पूर्ण होत असूनही आत्तापर्यंत अनेक लग्न या सोहळ्यामध्ये झालेले आहेत. या सोहळ्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद झालेली आहे. हा सोहळा अनेक साधू संत मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला जात असूनही वधवधूंचे आयुष्य सुखाचे समृद्धीचे जावो हीच श्री साईचरणी प्रार्थना आहे माझी. धन्यवाद. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोजन जीव खाईल. या न्यायाप्रमाणे आज श्री संत श्रेष्ठ सद्गुरू साईनाथ महाराज यांच्या दरबारामध्ये संपन्न होत असलेला विवाह सोहळा, विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आलेले सर्व पाहुणे मंडळीचं पहिल्या प्रथम मी अभिनंदन करतो. या सोहळ्यामध्ये आम्ही इतिहासामध्ये पूर्वी पाहायचो म्हणजे रावणाला 1 लाख नातून 1.25 लाख पंतू होते. पण आजच्या दृष्टिकोनाने बापूंना हा विवाह पार पाडित असताना बापूला जवळजवळ 1800 जावई आणि 1800 मुली म्हणावं लागेल. एवढा मोठा संकल्प बापूंनी केला. बापू जीवनामध्ये 1 जावई जेव घातला तर 12 माणसाचं पुण्य मिळतं आणि 1 वारकरी जेव घातला तर 54 माणसाचं पुण्य मिळतं. वारकरी जेव घातला आणि म्हणून बापूचं कार्य भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी होत आहे. कोटी कोटी धन्यवाद आहेत. 4 आश्रम आहेत, 4 पुरुषार्थ आहेत. 4ही पुरुषार्थामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हा दुसरा आश्रम ग्रस्त आश्रम आहे. वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम या 4ही आश्रमामध्ये वाटचाल करीत असताना ब्रह्मचारी आश्रमामध्ये विद्या अभ्यास करावा. ब्रह्मचारी आश्रमामध्ये ब्रह्मचारी आश्रम त्यामध्ये गोकावी अक्षरे हा विचार करावा. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे आणि ग्रस्त आश्रमामध्ये माणसाच्या जीवनामध्ये ग्रस्त आश्रम सुकरीत असताना महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये ग्रस्त आश्रमाला जेवढ्या सवलती आहे तेवढ्या सवलती कुठल्याच माणसाला मिळत नाही. संन्यास आश्रमामध्ये एखाद्या बाईकडे किंवा एखाद्या झाडाचं पान तोडलं त्याला 6 महिने त्रास म्हणजे भोग, त्याला त्याचं दुःख भोगावं लागतं. आणि ग्रस्त आश्रमामध्ये एका बाईला काही झालं नाही तर दुसरी बाई करायला परवानगी असते. ग्रस्त आश्रमामध्ये 2 लग्न केलं तरी माफ असतं. पण संन्यास आश्रमामध्ये नुसतं खरं टाळणे म्हणलं तरी पाप असतं. आणि म्हणून ग्रस्त आश्रम हा सर्व आश्रमामध्ये उत्तम असा आश्रम आहे. आणि त्या ग्रस्त आश्रमाची सुरुवात या शाही नगरीमधून बापूच्या हातून होत असताना मी बघितलं काही लोक लग्नामध्ये नुसतं वरण जरी वाढलं तरी आम्ही वरण वाढलं असे टिमटिपिटीत राहतात. आणि बापूंना एवढ्या जवायला कपडे घ्यायचे, मंगळसूत्रापासून भांड्यापासून सर्वच काम बापू करतात. आणि मी आल्याच्या नंतर बघितलं त्या ठिकाणी नवरदेवाला कपडे देणं, ते सर्व मेकअप करणं हा यावर साधा नाही. आपण एखाद्या सुनांना पावडर लावली सासरा म्हणतो काय पावडरचा नाश लावला. बापूने हौशीना एवढ्याला मेकअपचं सामान आणून देणे, मेकअपवाले बोलवणं लई मोठा खटाटोप आहे. काही माणसं खटाटोप करतात तो राजकारणामध्ये करतात, शिटं पळवामध्ये करतात, बाकी प्रपंचामध्ये परिश्रम रात्रीचा दिवस रात्र करतात. पण जगाच्या कल्याणा संताची होती असं म्हणायला हरकत नाही. आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानणारे हे जे सर्व शिर्डीतला परिवार आहे बापूची सर्व कमिटी त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. कारण दुसऱ्यांचे नवरदेव नवरी उभं करून आपण आपल्या लग्न झालं का दुसऱ्या लग्नाला कोणी जात नसतात. आपलं सध्याच्या काळामध्ये असं चाललं आहे हम 2 हमारे 2. पण बापूच्या जीवनामध्ये आम्ही जरी 2 असलो तरी सर्व जग आमचं आहे या न्यायाने जे वाटचाल करतात असे असणारे बापू. आणि म्हणून त्यांना देवाचे एवढे धन्यवाद. थोडे मी तुम्हाला सांगत होतो ग्रस्त आश्रमामध्ये एवढी मोठी संधी प्राप्त झालेली असते. या ग्रस्त आश्रमामधून माता पिता आणि आजच्या जोडप्यांना सर्वप्रथम साईबाबाचा ग्रंथ दिला जातो. महाराष्ट्रामध्ये मी आतापर्यंत बऱ्याच लग्नाला गेलो, आशीर्वाद द्यायला गेलो, पण खऱ्या अर्थाने त्या नवरदेवाला ग्रंथ हा कोणी दिलाच नाही. ग्रंथ देत असताना पुन्हा बापूला विनंती करील. एक अभंग आहे त्या अभंगाचं नाव आहे
भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं हो आहे देव तरी हा सुलभ उपाव अनेकाचे कानी गुणदोष मना नाणी तुझं हो आहे देव हा एक अभंग छापून त्या प्रत्येक जोडप्याला द्यायचं म्हणजे त्यांच्या जीवनाची वाटचाल जसा साईबाबाचा ग्रंथ या जोडीनं वाचावा. असं लग्नात बरेच भांडे लोक देतात, भांडे कुंडे काय असं ते देतात, पण ग्रंथ कोणी देत नाहीत. हा ग्रंथ जगात दिला पाहिजे आणि मग ग्रंथ देणाऱ्यामध्ये बापूचा अग्रसर नंबर आहे. साईबाबांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत. श्रद्धा सबुरी या वाक्याचा आपण प्रत्येक माणसानं आपल्या जीवनामध्ये विचार करावा. या ग्रंथाच्या यानं जर अवलोकन केलं तर कुठल्याच जोडप्याला जीवनामध्ये दुःख भोगायचा काही येणार नाही. कारण आशीर्वादाने मी या शिर्डी भागामध्ये आल्याच्या नंतर आमचा तसा दुष्काळी तालुका आहे, दुष्काळी भाग आहे आणि तुमच्या भागात आल्यानंतर सर्वांच्या कृपा आशीर्वादाने मला तुम्ही सर्व मंडळी भरभरून प्रेम देतात. कुठल्याच हॉटेलवाले मला मुक्कामाला राहायचं भाडं घेत नाहीत. सर्वांचे मी आभार मानतो. तुम्ही अशीच सेवा करावा, असं चांगलं कार्य तुमच्या हातून घडो आणि भगवान परमात्मा तुम्हाला सर्वांना चांगली बुद्धी चांगली धनसंपत्ती देवो. मला आणखीन गरीब करू द्या. तुम्ही श्रीमंत व्हा म्हणजे तुम्ही श्रीमंत झाले म्हणजे मला आपोआप पैसे मिळणार. माझं म्हणणं आहे देवानी साईबाबांनी तुम्हाला सर्वांना भरभरून द्यावा आणि असेच कार्यक्रम तुमच्या हातून घडत राहो. वधूवरांना चांगलं आयुष्य मिळो, त्यांना संतती संपत्ती मिळो, त्यांच्या हातून आई वडिलाची देशाची समाजाची सेवा घडो अशी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं बापूच्या वतीनं विनंती करतो आणि ग्रस्त आश्रम त्यांच्या हातून चांगल्यापैकी पार पडो अशी साईबाबाची मी प्रार्थना करून माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी संपवतो. जय हरी जय बाबाजी. धन्यवाद. पाहुणे मंडळींकडून खूप खूप धन्यवाद की इतक्या वर्षापासून हा विवाह सोहळा पार पाडला जातो. कोटे परिवाराचे सदस्य ॲडव्होकेट बाळासाहेब कोटे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सर्वांचे आभार मानू. आज या ठिकाणी श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या आयोजित केलेल्या साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मी आभार मानतो आणि विवाह सोहळा आटोपल्यानंतर स्टेजच्या पाठीमध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी जेवण घेऊनच जावं ही सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद. त्यांचे स्वागत मूल्य जरा वाटा इथे नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. पाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अधिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु नित्यचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. भूषावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरयमर्चकमादिधाना वेदु प्रज्ञाशील करून आहे तत्रिक संगम मंदिरात भगवान गौतम बुद्ध
पुष्पम एतम कुसुम संतति पूजयामि मुनिंद संग श्रीपाद सरोवर है पूजयामि बुद्धं कुसुमेन नयन पूजेन मेथेन लवामि मोक्षं विनुरगारं देवरूपं सुजीव विमलचको कविरघोष गौरवर्णं सुखाय बोलती सार्थ शरणभूतासनि शरणधम्मासनि शरणसंघासनि वादाभियोपितमनं अत्यन्तभूतं पय्याप साधु साधु दिले जाते कुटे परिवाराचे सर्व सदस्य योगराज कुटे हरिश्चंद्र कुटे बापूंचे बंधू प्रभाकरांना कुटे डॉक्टर रमेश कुटे या सर्वांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा या ठिकाणी पार पाडला जातो. जय महाराष्ट्र. ज्यावेळेस सय्यद मायनिवृत्ते प्रवीणजी काकू पुढारी भेटते संकेत सदाफळ सचिन भाऊ बनसोडे शशांकी शर्मा वाल्मिकी बावटे अजूनही कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. सुमित्रा काकी कोटे कैलास बापूजी कोटे हरिश्चंद्रजी कोटे सर्व सदस्य देवानंदजी शेजवळ आहेत त्या ठिकाणी ॲडव्होकेट अविनाश शेजवळ आहेत वेळेअभावी नामोल्लेख घेता आला नाही परंतु उपस्थित सर्वांचं वधूवरांना उभं करतोय त्याचं पौराहित्य करतायत आदरणीय गुरुजी मकर लावत नितीनदादा कोटे राजेंद्र कोटे विलासराव बोरकर
देशले साहेब नगरपालिकेचे आदरणीय देशले साहेब यांचंही सहकारी या ठिकाणी खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे.
झाल्या 3 झाल्या का 3 मारायचे आहे जागेवर बसून घ्यायचंय मित्र परिवार यांच्या वतीने त्यांना